नमस्कार, आरटी न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात उमरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न। यात आपले मनोगत व्यक्त करीत आहेत उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। आपण पाहतात आरटी न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग। जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आरटी न्यूज 24 HD YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। यांच्या प्रचारात हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे। मी उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गेल्या 6 महिन्यांपासून आमच्या नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय गिरीश धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे। यापूर्वी याच्या मागेगाव सांगायच्यामध्ये आदरणीय हरेराव भुसीकर आमचे वडील बंधू हे या विचारशक्तीच्या पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 2 वर्ष काम केलेलं आहे। गेल्या 6 महिन्यापूर्वी म्हणण्यापेक्षा मी गेली 20 वर्ष या विचारात काम करतो। स्वर्गीय बाबासाहेब देशमुख गोरठेकरांच्या नेतृत्वाखाली अगदी त्यांचं रूप धरून आम्ही त्या राष्ट्रवादी पक्षाच्या विचारामध्ये गेलो। स्वर्गीय आराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचा पहिल्यांदा प्रवेश झाला। एखाद्या लहान मुलाला एखादी गोळी लागल्यानंतर ती गोळी सुटत नाही, अशा पद्धतीने राष्ट्रवादीचं प्रेम आमच्याकडे जडलं आणि गेल्या 2 वर्षाखाली ते त्यांचा स्वर्गवास झाल्यानंतर मन अगदी सहकार्य झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्ये सक्रिय होऊन काम करण्याची संधी मला आदरणीय हरेराव भुसीकर आणि गिरीश धर्माधिकारी दिली। मी तावडा बोलतो आणि गेल्या 2 वर्षात काम करत असताना वारंवार पक्षाच्या मेळावे असतील, धोरणं असतील, अंतिम कुठली कामं असतील ती माझ्या प्रमाणे करत गेलो। आज लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेली 15 दिवस मी उमरी तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्वतःला फिरत आहे आणि जवळपास उमरी तालुक्यामध्ये 30 ते 35 गाव आजपर्यंत आम्ही फिरून तिथे प्रत्यक्ष बैठका घेऊन ते प्रत्यक्ष आपल्या पक्षाचे व आपल्या मित्र पक्षाचे आदरणीय चिखलीकर साहेबांचे काम आणि पक्षाचे विचार पोहोचवण्याचं आम्ही काम केलं। त्याचं फलित म्हणून मी काय आज जवळपास सर्व ग्रामीण भागातले सर्व प्रमुख पदाधिकारी ज्या गावामध्ये आम्ही नेते तिथे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला आपल्या सर्व खुर्च्यानं इथे उपस्थित झाले। यामध्ये जवळपास आपले 25 ते 30 जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी आहेत आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आहेत। यामध्ये जवळपास 10 गावच्या सरपंचांचा समावेश आहे, या गावामध्ये चेअरमनचा समावेश आहे आणि आपले मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांची ग्रुप प्रमुखाची टीम या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे। त्यांची सर्वांची मी पहिल्यांदा या कार्यक्रमात आल्याबद्दल आभार मानतो व अभिनंदन करतो। गेल्या 15 दिवसापासून आम्ही प्रचार करत फिरत असताना आदरणीय खासदार चिखलीकर साहेबांना कुटुंब असा
मोरेचे यांचा सुद्धा आपण जागोजागी उल्लेख केलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कठोर नेतृत्व आणि विकसनशील नेतृत्व या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी 5-7 महिन्याच्या अगोदर आमचे नेते अजितदादांनी प्रवेश केला आणि त्या पक्षाचं नेतृत्व मान्य केलं. आता हे नेतृत्व मान्य केल्यानंतर काही लोक म्हणतात की ईडीची भीती त्याची मंडळी, काही लोक म्हणतात की कायदेशीर कारवाईची भीती त्याची मंडळी, परंतु तसा प्रकार अजिबात वाटत नाही की गेली 20 वर्ष महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा विचार करत असताना नांदेड, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्याची जर आपण तुलना केली तर नांदेड हा महाराष्ट्रात आव्हान नंबर 1 वर दिसेल, कारण त्यांनी त्या पद्धतीने तसा विकास केलेला आहे. आणि विकासाभिमुख कामं करणारा नेता विकासाभिमुख पक्षाकडे जोडला जातो असा निश्चित राजकारणाचा एक नियम आहे. आणि त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षात बघितलेलं आहे, काँग्रेस पक्षात नेतृत्व आहे, म्हणून अशोकरावांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आज सुद्धा ते कुठल्याही व्यासपीठावर बोलत असताना विकासाच्या मुद्द्याशिवाय दुसरा मुद्दा ते बोलत नाही. यानंतर अजितदादांचा प्रवेश झाला. अजितदादाच्या प्रवेशासंदर्भामध्ये महाराष्ट्रात त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यांचं व्यक्तिमत्व पडत आहे. बोललेल्या शब्दाला चालणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. गतिमान असं प्रशासन त्यांचं आहे, कार्यकुशल नेतृत्व आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी सुद्धा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुका अध्यक्ष पदापर्यंत त्यांच्या गळ्यात संधी मिळाली आणि कुठेतरी काम करण्यासाठी वाव मिळाला. आज आपण चिखलीकर साहेबांना निवडून देत असताना त्या 2 गाडीच्या जे चर्चा चालू आहे त्यात थोडंसं बाजूला ठेवायचं आणि विचार करायला पाहिजे की खासदार चिखलीकर साहेबांना आपण काय निवडून दिलं पाहिजे. मित्र, आज देशाची परिस्थिती काय आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठल्या समीकरणावर देश चालवत आहेत? गेली 10 वर्ष देशाची सुद्धा आपण हाती दिली आहे. आज आपण जर एकच उदाहरण बघितलं की महाराष्ट्रातल्या रस्त्याचं, तर आपला निश्चित भाग कमळ या विषयावर निवडत जाईल. दुसरीकडे मतदार होणार कारण आज आपण बसलेलं जवळपास पंढरपूर, शिर्डी आणि शेगावचे भक्त आहोत. गेल्या 10 वर्षापूर्वी आपल्याला शिर्डीला जायला किती वेळ लागला? गेल्या 10 वर्षापूर्वी पंढरपूरला जायला किती वेळ लागला? गेल्या 10 वर्षापूर्वी शेगावला जायला किती वेळ लागला? आणि आज आपल्याला किती वेळ लागला? गेल्या 10 वर्षापूर्वी जर आपण पंढरपूरला गेलो तर 12 तास जवळपास जायला लागायचे. एक दिवस मुक्काम व्हायचा, दुसऱ्या दिवशी दर्शन व्हायचं, दुसऱ्या दिवशी परत. परंतु आज सकाळी 6 वाजता आपण मुंबईमधून गेलो तर 12 वाजेपर्यंत आपण पंढरपूरला पोहोचलो. 2 तासात दर्शन झालं तर संध्याकाळी 8 वाजता आपण जेवण करायला भेटतो. म्हणजे 6 तासाचा रस्ता आज पंढरपूरचा जरा एका दिवसात जायला आपण व्हायला. तर अशा परिस्थितीमध्ये राज्याची मागणी या काही समोर अशा परिस्थितीमध्ये आपण जर आपल्या उमरी तालुक्याचा विचार केला, उमरी तालुक्यापासून कोणताही गाव, धर्माबाद असतील, भोकर असतील, लोहगाव असेल, नरसी असेल, त्या रस्त्याची गेल्या 10 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? मित्रांनो, विकास करायला खूप वेळ लागतो. एखाद्या कामाचे पैसे मंजूर होऊन आले तर ते पैसे खर्च करण्यापर्यंत सत्ता चांगली असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे, तर त्या विकास कामाचा खर्च होतो. जर शासन मजबूत असेल, शासन एककेंद्रीय असेल तर खर्च पैसा होतो आणि कामाचा विनियोग एखाद्या
उमरी तालुक्यातून जर आपण बघितलं तर उमरी स्टेशनवरून सात 8 गाड्या आता उमरी स्टेशनवरून चालत होत्या. गेल्या 5 वर्षामध्ये त्या रेल्वेची संख्या जवळपास 62-63 झाली आहे. आणि आज आपण मुंबईच्या जवळच्या रेल्वे स्टेशन म्हणून भारतात कुठल्याही कोपऱ्याला आपण जाऊ शकतो रेल्वे अगदी कमी खर्चात. हा विकास भारतीय जनता पार्टीत झालेला आहे. हा आपल्याला लागू करून चालता येणार. दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की राष्ट्रभक्तीचा. राष्ट्रभक्ती कुणाला नको आहे? आपला भारत देश आपला आहे म्हणणं कुणाला नको आहे? आपल्या स्वधर्माचं पालन करणं आपल्याला कुणाला नको आहे? स्वधर्माचं पालन करणं, राष्ट्रभक्ती जागृत ठेवणं आणि राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. फक्त भारतीय जनता पक्षाने सर्व कार्यक्रमाला उजळला आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू केली. म्हणून येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला परत एकदा प्रतापरावजी पाटील चिखलीकरांना निवडून द्यायचं आहे. हे मी माझं मनस्वी आहे. इथं अलीकडच्या काळात जर आपण आलो तर गेल्या 4.5 वर्षापूर्वी आपण आमदार राजश्री पवार साहेबांना मोठ्या मताधिक्याने एक उमदा नेता, एक उच्च विद्याविभूषित नेता, ज्याचा पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत अगदी बाहेर शिक्षण झालेलं आहे, अगदी संस्कारी नेता आणि अगदी विश्वासू नेता व्यक्तीला बोलू शकतो. त्या व्यक्तीला आपण सूत्र दिले आपल्या विधानसभा मतदारसंघाची आणि कुठलीही जातपात न पाहता, कुठलीही गळबाजी न पाहता, कुठल्याही खालच्या स्तरावरचा विचार न करता त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला जो प्रारंभ केला तो अगदी कोणत्याही नेत्याला लाजवेल असा असाय. आपल्या उमरी तालुक्याची परिस्थिती आपल्याला माहित नाही. 20 किलोमीटरवर भोगर होतं, 30 किलोमीटरवर नरसी नायगाव होतं, धर्माबाद 30 किलोमीटरवर होतं, रामखेड मार्गे धर्माबादचा रस्ता कसा होता हे आपल्याला माहित आहे. अशा परिस्थितीमध्ये जवळपास 100 ते 150 किलोमीटरचं सिमेंटीकरण आणि मिक्स पद्धतीने रस्ते करण्याचं काम आदरणीय आमदार राजश्री पवार साहेबांच्या काळात झालं. त्याच्या अलीकडे जर आपण आलो तर भायगाव उमरीला यायची काय परिस्थिती होती, बोरशेवर उमरीला यायची काय परिस्थिती होती, कुदरेवर उमरीला यायची काय परिस्थिती होती, कारेगाव उमरीला यायची काय परिस्थिती होती, कारेगाव यायची काय परिस्थिती होती. हा जर विचार केला तर आपल्याला निश्चितपणे